शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संतवचन सार्थ ठरवीत दिनांक 16 जानेवारी 1982 रोजी सौभाग्यवती शशिकलाबाई आणि श्रीयुत मंचकराव यांच्या पोटी एक रत्न जन्मले. त्याचे नाव ओमप्रकाश. ओमप्रकाश सरांचे 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या मूळ गावी रामपुरी बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. रामपुरी बुद्रुक हे मानवत तालुक्यातील गोदावरीच्या काठावरील ऐतिहासिक गाव. येथे हनुमंताची 12 मंदिरं आहेत. ओमप्रकाश सरांचे 12वीचे शिक्षण परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालय येथे झाले, तर पुढचे शिक्षण BSc आणि MSc ॲग्री परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पूर्ण झाले. केवळ पूर्णच झाले नाही, तर गोल्ड मेडल मिळवत त्यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवला. सन 2008 साली MPSC मधून सरांची PSI म्हणून पहिली नेमणूक झाली. त्यानंतर सन 2013 साली त्यांची पदोन्नती API म्हणून झाली. मनामध्ये गाव विकासाचा ध्यास आणि लोकांशी संवाद साधण्याचा पिंड असल्याने सरांचे या ठिकाणी मन रमले नाही. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच API पदावर असताना खडतर सेवा करत मिळेल त्या वेळेत अभ्यास करून पती पत्नी दोघांनीही MPSCचा अभ्यास करत एकाच वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्ग 1 या पदाला गवसणी घातली. पुढे लगेच सन 2014 साली राज्यसेवेच्या सरळ सेवा भरतीतून सर आणि त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती श्वेता काळे यादव मॅडम देखील प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या. यादव सरांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर सुरुवातीला शिकाऊ काळ पुणे, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये कर्मचारी, अधिकारी आणि गावकऱ्यांशी संवाद साधत आदर्श अधिकारी म्हणून झाला. नंतर चंद्रपूर या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, पंचायत विभाग आणि स्वच्छ भारत मिशन अशा विविध विभागांची जबाबदारी यथार्थपणे सार्थ करत सरांनी ग्राम विकासामध्ये आपले मोलाचे योगदान दिले. परंतु त्यांच्या या सर्व प्रशासकीय सामाजिक कामाला गती प्राप्त झाली ती परभणी येथे पंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्यावर. या विभागाअंतर्गत सातत्याने वेगवेगळ्या प्रशासकीय कामकाजामुळे खेड्याला जाणे येणे व्हायचे. ग्रामीण जीवनाशी घट्ट नातं असलेल्या संवेदनशील मनाच्या या अधिकाऱ्याने गावातील व गावाभोवतालच्या गावासमोर आवासून उभ्या असलेल्या समस्या अगदी सहजपणे टिपल्या. गावाभोवतालची अस्वच्छता, तरण्याबांड पोरांची व्यसनाधीनता, बेरोजगारी, खरं तर ज्या वयात ही तरुण मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांचा आधार बनायला पाहिजे, आधार तर सोडाच, पण मायबापाची चिंता बनलेली ही पोरं गावात शिक्षणाबद्दलची निर्माण झालेली अनास्था, आरोग्य ना भविष्याची चिंता अशा अनेक गावातील समस्या बघून साहेबांचे मन भरून आले. जणू या साऱ्या समस्या त्यांच्या मनाची स्पंदनं वाढवू लागल्या. या साऱ्या समस्या सोडवायच्या असतील तर फक्त प्रशासनाच्या ताकदीवर सुटणार नव्हत्या. हे कुशाग्र कल्पक बुद्धिमत्ता असलेल्या ओमप्रकाश यादव या अधिकाऱ्याने जाणून प्रशासनाबरोबरच राजकीय, अध्यात्म, लोकसहभाग या साऱ्या ताकदीची वज्रमूठ करून गावागावात माझं गाव माझं तीर्थ हे अभियान सुरू केले. अधिकारी पदाच्या अहमभावाची जराशीही बाधा अंगी चढू दिली नाही. अंधारात जीवन जगत असलेल्या गावागावांना प्रकाशमय करण्यासाठी हा ओमप्रकाश मातीत मळायला लाखो लोकांचा उद्धार करण्यासाठी जमिनीत दाना होऊन मातीत स्वतःला गाडून घ्यायला तयार झाला. माझं गाव माझं तीर्थ या अभियानाचा श्री गणेशा रामपुरीत करून गावातील आबालवृद्ध, माता भगिनी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून साहेबांचा संवाद सुरू झाला. संत साहित्याचा प्रभाव आणि गाढा अभ्यास असलेल्या साहेबांनी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आधार घेत ग्रामगीतेची गावोगावी धडे दिले. गड्या अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, गावी राहती गरीब उपवासी, आपल्या गावाची सेवा जो करीतो तोची कीर्तीने मनाने तरतो. अशा ग्रामगीतेतील ओळींचा बोध ग्रामीण तरुणांच्या मस्तकी घालत त्यांना पंचदानाची पंचसूत्री बहाल केली. अभियानाअंतर्गत विविध उपक्रमाचे टप्प्याटप्प्याने आयोजन करून कटाक्षाने त्याची अंमलबजावणी करून घेतली. यामध्ये गावांना शासकीय योजनांची माहिती व्हावी म्हणून ग्राम विकास ॲपची निर्मिती केली. अभियानाअंतर्गत गावात हरित ग्राम अभियान, गावरत्न सोहळा, हागणदारी मुक्त गाव, शासकीय योजनांचा खजिना, दुष्काळ मुक्त गाव, कचरा व्यवस्थापन, गाव तेथे अभ्यासिका, देऊ बळ जगण्याचे,
स्वच्छ सुंदर स्मशानभूमी अशा अनेक उपक्रमातून खेड्यांचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न साहेबांनी केला. रामपुरीत प्रत्यक्ष गेल्यावर रामपुरीची हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रामपुरी पाहिल्यावर डोळे दिपून गेल्याशिवाय राहणार नाहीत. रामपुरी येथील तरुण साहेबांना ओम भाई या नावाने पुकारतात. साहेबांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून गावातले अनेक युवक अधिकारीपदी विराजमान झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. गावात विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सन 2022-23 साली रामपुरी हे गाव जिल्ह्यातील सुंदर माझं गाव या स्पर्धेत प्रथम येऊन 40 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी पात्र झाले. रामपुरी बरोबरच हे अभियान जिल्ह्यातील अनेक गावात सुरू झाले. रामपुरीतील हे अभियान रामपुरी येथील युवकांच्या सोशल मीडियातून सर्वत्र पोहोचले गेले आणि शेकडो गावातील तरुण हे अभियान सुरू करण्यासाठी पुढे सरसावले. रामपुरी प्रमाणे आपल्या गावावर, आपल्या गावच्या मातीवर प्रेम करणाऱ्या युवकांची फळी गावोगावी तयार होऊ लागली. गावाला तीर्थ बनवण्यासाठी रात्रंदिवस गावाच्या विकासासाठी अहोरात्र ही पोरं काम करू लागली. कोरोना संकटाचा महाप्रलयकारी काळ सुरू झाला आणि गावची कायमची ओळख बुडवायला निघालेला शहरात कायमचे स्थिरावलेल्या माणसासह प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून स्वतःचा बाडबिस्ताना घेऊन गावात येऊ लागला. शेवटी गावाच्या मातीनेच सर्वांना भयमुक्त करून आश्रय दिला. गावचे महत्व ही जणू यादव साहेबाबरोबरच निसर्गाने सुद्धा सर्वांच्या लक्षात आणून दिले असावे. बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेल्या पडेगावच्या मातीला यादव साहेबांचा पदस्पर्श म्हणजे परिसस्पर्श झाला आणि गावातील तरुण, आबालवृद्ध, माता भगिनी गावालाच तीर्थ बनवण्यासाठी कामाला लागले. गावाच्या अवतीभोवती 2000 वृक्षांची लागवड करून गाव हरितग्राम केले. 8 सार्वजनिक शौचालयाची उभारणी करून गाव हागणदारी मुक्त झाले. गावालगत 1-1.5 किलोमीटर अंतरावरून माजलगाव कॅनॉल वरून पाईपलाईन करून गावच्या माथ्यावर असणाऱ्या तळ्यात पाणी सोडले. मागेल त्याला विहीर देऊन गाव दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ सुंदर स्मशानभूमी उभी केली. गावात विविध योजनांची अंमलबजावणी होऊन गाव स्वच्छ सुंदर विकासमय झाले आणि 2023-24 सालच्या जिल्ह्यातील स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत गाव प्रथम येऊन 30 लाख रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. पडेगाव प्रमाणेच खळी, दस्तापूर, मुळी, सायाळा, पोखर्णी अशा अनेक गावात युवक अभियानातून काम करण्यासाठी पुढे येत आहेत. या साऱ्या युवकांना पाठबळ देण्यासाठी हा अधिकारी गरज असेल तेव्हा या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. साहेबासारखा विनयशील अधिकारी गावोगावच्या मातीला तीर्थ करीत सुजान युवकाची पिढी घडवत आहे. संतांचे विचार सामान्य जनात रुजवण्यासाठी त्यांनी संतांचे समाज प्रबोधन या पुस्तकाचे लेखन केले आहे. परभणी सारख्या अवर्षणग्रस्त भागात लाखो वृक्षांचे रोपण आणि वृक्ष संवर्धन तसेच जलसंधारणाची विधायक कामं करत असल्यामुळे उद्याचा उषक काल सुंदर व आश्वासक असणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ही उक्ती सार्थ ठरवत ओमप्रकाश सरांच्या अर्धांगिनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सेवा बजावत असलेल्या सौभाग्यवती श्वेता यादव मॅडम यांनी सरांच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांना मोलाची साथ दिलेली आहे. साहेबांच्या आणि श्वेता मॅडमच्या कार्यकर्तृत्वास मानाचा त्रिवार मुजरा. जय हिंद, जय भारत.